आता मी चाललो आहे दावडी निमगाव खंडोबाला. आता मी नारायणगाववरून कसं जायचं ते दाखवतो. आता पुणे नाशिक हायवे लागेल तर मी लेफ्ट टर्न मारून जाणार आहे पुण्याच्या साईडला. हा जो झाला आहे तो नवीन बायपास आहे नारायणगावचा. इकडे जातो नाशिक आणि हा जातो पुण्याच्या साईडला. तर इकडून जाणार आहे 48 मिनिट दाखवते आणि 40 किलोमीटर आहे. आता नारायणगाव सोडून पुढे आलो आहे. आता कळम येईल पण आता नवीन हायवे झाल्यामुळं बाहेरून बायपास आहे डायरेक्ट. तर भरपूर टाईम वाजतो आपला प्रवासामध्ये. राईट माळून आतमध्ये कळम आणि एक लहर आहे आणि हा बायपास काढलेला आहे कळमच्या बाहेरून. इकडं कळमसाठी पुढे कळम मनसर. इकडे इथून लेफ्ट मारून जातो पुढे मनसरमधून आणि बायपास आहे मनसरच्या बाहेरून. भीमाशंकरला जाण्यासाठी इथून ब्रिजच्या खालून एंट्री आहे. इथून खालून जाऊन राईट मारायचा आणि इकडे जातो तो भीमाशंकरला आणि लेफ्ट मारला तर जातो मनसरमध्ये. आता आपण डायरेक्ट मनसरमधून बाहेर निघणार या ब्रिजने. आता आम्ही पेठ पारगाव क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आता मी पोचलो आहे खेडच्या घाटात. पहिला खेडचा घाट खूप लांब होता. आता इकडून बाहेरून काढल्यामुळं छोटा झालेला आहे घाट आणि एकदम पूर्ण डोंगर फोडून रस्ता तयार केला. पहिला फिरून फिरून जात होता. जे 15 मिनटाचं अंतर 2 मिनटात कवर होते. आता पुढून मी पुणे नाशिक हायवे एक्झिट मारणार आहे आणि लेफ्ट मारून निमगाव खंडोबाकडे इथून जाण्यासाठी रस्ता आहे. मी हायवे सोडून इकडे जाणार आहे. आता इथून जायचं ना खेड सिटी. इथं बोर्ड लिहिलं आहे श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिर. 1 किलोमीटर. आता मी पोचलो आहे खरपुडी बुद्रुकमध्ये आणि इथून पुढे चाललो आहे दावडी निमगाव. आता मी दावडी गावात पोचलो आहे. 5 मिनिटातच मंदिरात पोचेल. आता आम्ही पोचलो आहे दावडी निमगाव खंडोबाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आणि इकडे गाडी पार्किंग आहे त्या साईडला. आता लग्न सराई चालू असल्यामुळं आणि सुट्ट्या मे महिना असल्यामुळं मुंबईवरून किंवा पुण्यावरून जे लोक बाहेरगावी आहेत ते आपले दर्शन घेण्यासाठी खंडोबाला येतात. त्यामुळे आम्ही पण आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. मी इकडे गाडी पार्किंग केली आहे. इथून जाणार आहे मंदिराकडे. जय मल्हार प्रवेशद्वार कैलासवासी हरिभाऊ बळवंत फुले यांच्या स्मरणार्थ नवीन नवरा बायको लग्न झाल्यावर दर्शन करण्यासाठी येतात. तळी भांडार खोबरं पावशेर पावसर 140 ला पावशेर. पुढे 150 आपल्याला 10 कमी 140. त्यासाठी मुंबईवरून आलो आजीला न्यायला. आजीला घेऊन झाले हे करायला. आम्ही मुंबईला असतो. तरी गर्दी कमी आहे त्यांच्यामुळे. लय गर्दी राहते. आता आम्ही तळी भांडार घेतलेला आहे आणि निघालो दर्शन करण्यासाठी. देवट्या जय मल्हार पेढा सेंटर. इथे मारताना असा भव्य मोठा असा दरवाजा आहे मंदिरात जाण्याच्या आधी. समोरच ते मंदिर आहे. तेही तुम्हाला भव्य अशी मस्त लाईन लागलेली दिसते दर्शन घेण्यासाठी. भरपूर अशी गर्दी. मोठा घंटा आहे. आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी
दर्शन घेण्यासाठी मंदिरात. चाफ्याचं झाड, ते जेवण वगैरे घालतात लोक निवड. ही लाईन लावायची आम्हाला इथून आतमध्ये जाणार. काही जण बाहेरून दर्शन घेतात. छोटीशी गणपतीची मूर्ती इथे. ते जागरण गोंधळ करण्यासाठी बसलेले आहेत लोक इकडे. संध्याकाळचा येळकोट करून असं खोबऱ्यावरती उधळतात लोक हवेत. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. तर दर्शन करून आलेलो बाहेर. येळकोट येळकोट जय महालक्ष्मी असं भंडारा उधळतात इथे. भैरवनाथाचे चांगले अंबाबाईचा अशा प्रकारे दावडी निमगा खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनल नवीनच चॅनल सबस्क्राईब करा. अजून खंडोबाबद्दल काय माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा देवाची माहिती. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.